मोह, वेरी गुड. खींचाव, वेरी गुड, अच्छी बात है. फिर अट्रैक्शन. तो सारे के सारे लैंग्वेज में कुछ ना कुछ हमें पता है, तो हम उसको अट्रैक्शन लेंगे ताकि वो इंग्लिश में जाएगा. और इसने बोला खींचाव, खींचना, अच्छा वर्ड है. मराठीत आपण म्हणतो ओढणे. काय खींचणे मराठीत? खेचणे म्हणजे ओढ़ने, बरोबर है कि? तो इसका मतलब क्या हो रहा है? तो यहां पे हमेशा एक बात रहनी चाहिए अपने ध्यान में कि ये कुछ ना कुछ क्या कर रहा है, हमेशा खींच रहा है, ओढतोय ना तो. बघ, आपण ही ग्रॅव्हिटेशनची कॉन्सेप्ट अगोदर समजून घेऊया, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशन डिफाइन करायचं बघूया, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशन आणि ग्रॅव्हिटी या दोन्हीतला डिफरन्स समजून घेऊया, आणि त्याच्यानंतर तीच गोष्ट डबल जी तुम्ही 10th ला केलेली आहे, ते म्हणजे फंडामेंटल लॉ जो आहे आपला न्यूटन सरांचा, तो लॉ एक साथ समजून घेऊया. चालेल ना? मग ट्रेलर कळला असेल तर पिक्चर चालू करूया आपण. चालतंय ना? तो चलो. तो ग्रेविटेशन क्या होता है? ग्रेविटेशन समझने के लिए सबसे जरूरी चीज है कि आपको मास समझना जरूरी है. मास. ग्रेविटेशन की शुरुआत कहां से होती है? सबको पता है मास क्या है, बराबर है कि नहीं? मास क्या है, पता है कि नहीं? हाँ, मास क्या होता है? मास इज ए फिजिकल क्वांटिटी, लेकिन कैसी? तो हम बोलते हैं अमाउंट ऑफ सब्सटेंस, बराबर, इन अ मैटर. तो कोई भी एक मैटर है, उसमें कितना सब्सटेंस भरा हुआ है, वो किससे काउंट होता है? मास से. तो मास फंडामेंटल क्वांटिटी है कि नहीं? मास का यूनिट क्या होता है? स्टैंडर्ड यूनिट किलोग्राम, बराबर आहे की नाही? मास कशात मोजतो? तुमचा आमचा मास मोजता येतं का नाही? एक जाडा माणूस आहे तर त्याचा मास बरोबर आहे ना, आणि लुकडा मास लगेच कळतं ना. कसं काय बाबा जाड्याचं जास्त? ढेरी एक्सेस मास वाढलं होतं ना, बराबर आहे की नाही? मास कहां से ज्यादा आ गया, समजतं ना लगेच 2 मिनिटांमध्ये. मग मास इथं ग्रॅव्हिटेशन समजण्यासाठी मास. मग कुठलाही ऑब्जेक्ट घेतला तर आम्हाला माहित आहे ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट हॅज सम अमाउंट ऑफ मास. छोट्यातला छोटा, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉन जरी घेतला आम्ही, इलेक्ट्रॉन किती छोटा आहे माहिती सगळ्यांना? इलेक्ट्रॉन अगर हमने यहां पे लिया तो हमें यह भी पता है मास ऑफ इलेक्ट्रॉन दैट इज 9.1 into 10⁻31. बहुत कम है, लेकिन है ना, कमीत कमी, पण आहे का नाही? हा. मग मुद्दा असा आहे की आम्हाला हे समजलं पाहिजे की मास, मग ज्याला मास कळतं तो पुढे एक पाऊल घेतो. मग आता कुठलाही ऑब्जेक्ट घेतला या जगामध्ये, कुणी असेल, तुम्ही आहे, मी आहे, बेंच, काय काय जे काही दिसतो, जे काही दिसत नाही, बऱ्याच गोष्टी दिसत नाहीत. ऍटम दिसतात का तुम्हाला? मॉलिक्युल्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स, आयन्स असलं तुम्हाला दिसत नाही. अरे या एअर मध्येच खूप सारे डस्ट पार्टिकल आहेत, ते सुद्धा दिसत नाहीत एवढे मोठे असून. पण या प्रत्येकाला काय आहे? मास. मग मास समजलं. मग आता मासला घेऊन आम्ही गेलो नेक्स्ट लेवलला. तो अब अगर हमारे समझ में मास आ गया है तो हमें मास की एक प्रॉपर्टी को समझना है. मासची एक प्रॉपर्टी, आता प्रॉपर्टी गुणधर्म म्हणणार. माणसाचे गुणधर्म सांगा बरं मला, काय असतात, काय काय असतात माणसामध्ये असणारे कुठले गुण सांगा. हा, व्हेरी गुड. तिने तिचा सांगितलं, ती म्हणते खोटं बोलणे. गुड, ती प्रामाणिक आहे. इथं आज मात्र खरं बोलली. ती आज काय खरं बोलली? की मी खोटं बोलते, हे तिचं खरं आहे. आणखी काय? हसणे. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. भारी वाटलं ना? मी काहीच न सांगता मी उत्तर सांगितलं. आणखी काय? बुद्धी आहे, आणि हे तो सांगतोय. आय लाईक युअर आन्सर. वाय दिस कोलावडी. ज्याला नाही तो काय म्हणतो? बुद्धी आहे. मग मला सांगा, माणूस म्हटलं की तुम्ही अशी काहीतरी उत्तर मला दिली,
तिने सांगितलं माणूस खोटं बोलतो, ही सांगितली माणूस हसतो, तू सांगतो माणसाला बुद्धी असते, वैभव सांगते माणूस रडतो, म्हणजे तिच्यामुळे ती रडते म्हणजे, बरोबर आहे की नाही? आमची प्रियंका सांगेल माणूस नेहमी टेन्शन घेतो, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? असे खूप सारे उदाहरणं सांगाल तुम्ही. मग एक्झॅक्टली हा मास सुद्धा तसंच आहे, मास कडे पण काही ना काही गुणधर्म आहे. मग हा मास कसा आहे? तर एक एक्झाम्पल घेतलं, समजा मी इथं 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 हा एक, ऑब्विसली याला मी म्हणणार, बरोबर है ना? एक, हाँ धोंडा, वेरी गुड. ये सारी चीजें हमारे समझ में आते हैं, लेकिन फिजिक्स में ये हमारे लिए क्या है? एक ऑब्जेक्ट है. तो ये हमारा ऑब्जेक्ट है, इसलिए हमने O1 बोला, यानी फर्स्ट ऑब्जेक्ट. तो दगड आहे का धोंडा आहे ते तू ठरव, पण हमारे लिए वो क्या है? एक ऑब्जेक्ट है. एंड ईच एंड एव्हरी ऑब्जेक्ट पजेस सम अमाउंट ऑफ मास. तो इसका कुछ ना कुछ मास है. मग हा दगड घेतला आम्ही, चला हा दगड घेतला 10 किलोचा, चालेल का? आता आम्ही बघतो दगडच दगड आहेत तिकडे तिकडे, आपल्याकडे दगड दगड आहेत, बरोबर आहे की नाही? वावरात दगड, बांधावर दगड, इकडे तिकडे दगड दगड, बरोबर आहे ना? बरोबर ना? मग आपण आता एक दगड घेतला का आणि एक दगड घेणार ना, इथं बाजूला एक दुसरा दगड घेतला, आता हा आहे ऑब्जेक्ट नंबर 2. मग याचा मास घेतला आम्ही 30 किलो, चालेल का? आता तुम्ही मला सांगा, हा एक ऑब्जेक्ट तर हा सुद्धा ऑब्जेक्ट, मग याला काय आहे? मास. तर याला सुद्धा मास. मग बाळांनो, या नेचरची एक सुंदर गोष्ट न्यूटन सरांनी आपल्याला एकदम सिस्टमॅटिकली सांगितली. मग त्याची जी मोठी हिस्ट्री मी आता सांगत बसणार नाही, कारण तेवढ्या बेसिक लेवलला तुम्हाला सगळ्यांना 10वी मध्ये झालेलं असतं की न्यूटन सर मस्तपैकी आंब्याच्या झाडाखाली बसले होते. सिंपल आहे, तुम्ही उत्तर दिलं म्हणजे तुम्हाला झालं. मी आंबा म्हटलं बरोबर, तुम्ही काय म्हणलात? सफरचंद. म्हणजे सगळ्यांना झालेलं आहे, क्लिअरच आहे. मग वरती सफरचंद होतं, बरोबर आहे की नाही? आणि ते सफरचंद खाली पडलं, बरं डोक्यावर पडलं, मग ते डोक्यावरच फुटलं, मग त्याचे 2 तुकडे झाले, मग मस्तपैकी त्यांना कापायची गरज नाही, त्यांनी खाल्लं. मुद्दा जो काही असेल तो असेल. अरे न्यूटन सरांच्या ठिकाणी तुम्ही असता तर ते केलं असतं, पण ते न्यूटन सर होते. आणि ही फॅक्ट आहे बरं का, फॅक्ट आहे, हसण्यावर आपण घालवतो. पण तुम्हाला माहिती असायला हवं की असं काही लोक म्हणतात की आज ते झाड आहे का नाही मला एक्झॅक्ट माहित नाही, पण जेव्हा ते झाड वाळलं त्याच्या फांद्या त्या लोकांनी, आजही इंग्लंडच्या लोकांनी आपल्या शोकेसमध्ये ठेवलं म्हणे, आणि सांगतात म्हणा छोटे छोटे तुकडे रे त्या फांद्यांचे, आणि सांगतात की या झाडाखाली आमचे न्यूटन सर बसले होते आणि तेव्हा ग्रॅव्हिटीचा शोध लावला. मग न्यूटन सरांच्या अगोदर सफरचंद काय वर जात होते का? खालीच पडत होते ना. पण विचार करत असताना किती ब्रॉड माइंडने न्यूटन सरांनी केला ते आपल्याला बघायचं. आणि टेक्नॉलॉजीच्या भाषेत तर जगात सगळ्यात चांगले आपणच होतो खरं सांगायचं म्हणजे. पण प्रॉपर डेटा नसल्यामुळे जागोजागी, म्हणजे काय म्हणतात, कदाचित हे पण रिझन असेल की नालंदा आपलं जाळलं ना, सगळी आपली पुस्तकं जाळली, सगळा बऱ्यापैकी डेटा जाळला, ते पण रिझन असू शकेल. पण या जगामध्ये सगळ्यात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडेच होती, हे तेवढं सत्य आहे. कारण आजही आपण जेवढे काय आपले जुने कन्स्ट्रक्शन बघतो, स्पेशली मंदिरं बघतो, त्यावेळेस लक्षात येतं की आजही जगात तेवढी टेक्नॉलॉजी कोणाकडेच नाही. पण तरी आपल्याला सायन्सचा स्टडी करताना जगात जे सगळ्यांनी मान्य केलं म्हणून न्यूटन सरांचं नाव घ्यावं लागतं. आणि मग न्यूटन सर काय म्हणतात, तर ते ऍपल पडल्यापासून त्यांना जे जगाचं कळालं ते साध्या सोप्या भाषेत सांगतात. मग ना न्यूटन सर घेतोय, ना ऍपल घेतोय, ना काहीच घेतोय, एकदम साध्या भाषेत सांगतोय की इथं एक दगड आहे, याला काही ना काही मास आहे M1, इथं दुसरा दगड आहे, याला काही ना काही मास आहे M2, मग हे पण मास आणि हे पण मास. मग न्यूटन सर साध्या सोप्या भाषेत म्हणतात, जसं आता तिने सांगितलं की माणसाकडे गुणधर्म आहे खोटं बोलण्याचा. एक्झॅक्टली प्रत्येक ऑब्जेक्टकडे एक गुणधर्म आहे, प्रत्येक मासकडे, मासला मी जास्त हे करणार आहे, वेटेज देणार आहे. तर प्रत्येक मासकडे एक गुणधर्म आहे, कसला? तर दुसऱ्या मासला आपल्याकडं ओढण्याचा. माझा तुम्हीच विचार करा, 2 बायका शेजारी शेजारी बसलेल्या आहेत आणि तिसरी बाई लांब आहे, तर त्या 2 बायका तिसऱ्या बाईला छान छान म्हणत असतील का गणगण म्हणत असतील?
तुम्ही मला सांगा, तो तुमचा गुणधर्म आहे, मला कसं माहिती? बरोबर आहे की नाही? किंवा दोन जावा आणि बाजूला लांब सासू बसली, काय म्हणत असतील बरं? मग तो त्यांचा गुणधर्म झाला, बरोबर आहे की नाही? हा, काहीतरी बोल. एक्झॅक्टली या मासचा गुणधर्म आहे की या मासला आपल्याकडे ओढायचा. मग आता मुद्दा तोच आहे की जर M1 M2 ला आपल्याकडे ओढत असेल तर त्याला तुम्ही मगाशी काय म्हणलं होतं? हा म्हणला होता खिचाव खिचना, ती म्हणली ओढणे खिचणे, कोण म्हणले अट्रॅक्शन. सगळ्यांचा कॉमन मिनिंग एकच झालं ना. मग हमसा मुद्दा हा है कि यहाँ पे ये ऑब्जेक्ट इस ऑब्जेक्ट को अपनी तरफ खींच रहे हैं ना, समझ में आ रहा है? तो अगर आपको आपको मेरे पास एक कॉइन है, उसके अगर आपको एक साइड दिखाई दे रहे तो ऑब्वियसली दूसरी भी देखना जरूरी है ना. तो फिर आते हैं इधर, तो ये है सेकंड मास. आता ह्या दोन बायका त्या दोन बायकांना खराब बोलतात, तर त्या दोन बायका ह्या दोन बायकांना. मुद्दा हा आहे की हा याला आपल्याकडे ओढणारच ना. तो मग न्यूटन सरांच्या लक्षात सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आली ती म्हणजे अट्रॅक्शन. काय लक्षात आलं? आणि अट्रॅक्शनला दुसरा शब्द मी वापरणार पुलिंग, आणि पुलिंगला तिसरा शब्द मी वापरणार. मग मी आलो का स्टैंडर्ड फॉर्मेट मध्ये? तो इसका मतलब अब ये होता है कि ईच एंड एवरी मास exert some amount of force on another mass. समझ में आ रहा है? लेकिन वो फोर्स कैसा है? वो है अट्रैक्टिव, रिपल्सिव नहीं है. रिपल्सिव होता है तो दूर खींचता है, बरोबर आहे की नाही? हा फोर्स कसला आहे? अट्रॅक्टिव्ह आहे. मग ही एक क्वालिटेटिव्ह कॉन्सेप्ट कळालेली आहे. क्वालिटेटिव्ह गुणात्मक गुण कळालाय फक्त. आता याला किती डिटेल मध्ये जायचंय, कसं जायचंय ते पुढे बघणार आहोत. पण फक्त आणि फक्त एवढंच कळालं की प्रत्येक मास दुसऱ्या मासला आपल्याकडे ओढतं आणि त्याला नाव दिलेलं आहे ग्रॅव्हिटेशन. समजलं आहे का? मग जर आम्ही इकडे रिटर्न आलो तर नीट बघा. ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट हॅज सम अमाऊंट ऑफ मास कळालं. आता प्रत्येक मास दुसऱ्या मासला काय करत असतं? आपल्याकडे ओढतच असतं. आणि हा जो ओढण्याचा गुणधर्म आहे त्याला नाव दिलेलं आहे ग्रॅव्हिटेशन. समजलं का? समजलं का? मी लॉ वगैरे घ्यायला वेळ देणार आहे, अगोदर ग्रॅव्हिटेशन कळालं का? मग जर बाळांनो नेक्स्ट पेज वरती तुम्ही आलात तर तुम्ही ग्रॅव्हिटेशन कसं डिफाइन करणार? तर तुम्ही असं म्हणणार ना, रे बाळांनो बघा आता जे तुम्ही 10वीला कसं केलं मला माहित नाही, पण मी आता तुमच्या सोबत आहे. मी काय म्हणेल? ग्रॅव्हिटेशन can be defined as the property of any mass. प्रॉपर्टी किसकी है? एनी मास टू अट्रैक्ट अनदर मास. समझ में आ गया? तो एक मास हमेशा दूसरे मास को क्या करता है? अट्रैक्ट करता है. इसको हमने नाम क्या दिया है? तो ग्रेविटेशन का मीनिंग समझ में आ गया? तो ग्रेविटेशन में हमें कम से कम कितने ऑब्जेक्ट चाहिए? ज्यादा से ज्यादा कितने? इन्फिनिट. कम से कम ज्यादा से ज्यादा कितने भी है. मग आता मला सांगा ग्रॅव्हिटेशन मध्ये दोन ऑब्जेक्ट कुठले असतात? तर कुठलेही, कौन से भी दो ऑब्जेक्ट, उनके बीच में क्या होता है? हमेशा ग्रेविटेशन होता है, यानी अट्रैक्शन होता है. ग्रेविटेशन का मीनिंग क्या होगा अभी? अट्रैक्शन. बात खत्म. और वो अट्रैक्शन किसका हो, किसकी वजह से होता है? मास की वजह से. फिर से एक बार कंफर्म करना. ग्रेविटेशन का मतलब क्या होगा अभी? अट्रैक्शन. और वजह क्या होगी? मास. सिंपल सी बात है, आप भूलने का कुछ काम ही नहीं ना, सिंपल है ना. कळलंय का? ग्रॅव्हिटेशनचा अर्थ काय? अट्रॅक्शन. कोणामुळं? सिंपल आहे, लक्षात राहील का? मग आता इकडे आम्ही नेक्स्ट पेज वरती थोडस काम करणार आहोत. यहां पे हम देने वाले हैं ग्रेविटेशन, लिखने वाले क्या बोलने वाले हैं? ग्रेविटेशन. और यहां पे लिखने वाले हैं
ग्रॅव्हिटी. ओके, चलो बात खतम. आता मला एक छोटासा क्वेश्चन विचारायचं. प्रश्नाचं उत्तर नीट द्यायचं बरं का, आता विचार करून द्यायचं. बघा, इस दुनिया में जितनी भी सारी की सारी जो औरतें हैं वो ह्यूमन बीइंग है, बराबर है कि नहीं? सगळ्या बायका ह्यूमन बीइंग आहेत ना? ह्यूमन बीइंग, समझ में आता? ये सोच रहा है क्या होता है, पूछ होती इतनी बड़ी, मग एवढा काय विचार करतो तू? तो सारी की सारी औरतें क्या है? ये मैंने पहला सेंटेंस बोला. और दूसरा अभी जो बोलने वाला, कुछ लोग आके मुझे मारेंगे. दूसरा सेंटेंस क्या है सुनो. जितने भी सारे ह्यूमन बींग्स है वो सारी की सारी औरतें हैं. काय बोलायलो काय कळे ना? सगळ्या बायका मनुष्य प्राणीच आहेत ना? आणि सगळे मनुष्य प्राणी बायका आहेत का? दोनों में बहुत बहुत बड़ा अंतर है. सगळ्या बायका मनुष्य प्राणी आहेत खरं आहे, पण सगळे मनुष्य प्राणी त्याच्यात काही बायका आहेत, काही पुरुष आहेत, बरोबर आहे की नाही? तो ये डिफरन्स है ना. मग मनुष्य प्राणी म्हणजे आपने सेट थियरी संच पढ़ा, सेट थियरी होता है, बरोबर की? सेट थियरी पता है? अरे 10वी पर्यंत गणितात नव्हतं का रे? 9वीला होता ना सेट थियरी, होता है कि नहीं? आमची वैष्णव म्हणते हे बीच में मैथ फिर सेट थियरी बायो रखा है ना, मैथ छोड़ा है क्या? नहीं छोड़ा ना. हाँ, कधी म्हणले होता का? मग सेट थियरीत माहिती आहे ना तुम्हाला, सेट थियरी में सेट किसका सबसेट होता है? मग आता मला सांगा साधं सोपं, मी असं बोललो की हे सगळेच्या सगळे ह्युमन बीइंग्स आहेत म्हटलं, मनुष्य प्राणी. मग याच्यातले काही मेल असतील तर काही फिमेल असतील. थर्ड जेंडर वरती मी बोललेलो नाही, त्याला मी निग्लेक्ट केलं. समजा, लक्षात आलं का रे मी काय बोललो ते? कळालं का? मग आता मुद्दा असा आहे कि ग्रेविटेशन जो होता है वो बड़ा होता है और ग्रेविटी जो होता है वो छोटा होता है. मतलब आता नीट बघायचं, ग्रेविटेशन का मतलब क्या हो गया? कुठले दोन ऑब्जेक्ट मधले असणार अट्रॅक्ट, कुठले दोन असतील. आता माझा साधा प्रश्न आहे, ग्रॅव्हिटेशन मध्ये मला सांगा, हा जो ऑब्जेक्ट आहे माझ्यासाठी अर्थ आहे. अर्थ नकोस मला इकडे घ्यायचं. हा समजा माझ्यासाठी मून आहे आणि हा मोठा इकडे काय आहे? तर मून आणि सन मध्ये काय असेल? ग्रॅव्हिटेशन, बरोबर आहे की नाही? ग्रॅव्हिटेशन. आता समजा हा जो ना हा समजा आमचा गंपू शेट आहे आणि इकडे कोण आहे अगेन? हा सूर्य. मग गणपामध्ये आणि या सूर्यामध्ये काय असेल? ग्रॅव्हिटेशन. मग आता माझा प्रश्न आहे की वडा आणि पाव मध्ये काय असेल? हंसने वाली थोड़ी बात है. वड़ा और पाव के बीच में क्या होता है? और पानी और पूरी में क्या होता है? पूरन और पोली में क्या होता है? वरण और भात में क्या होता है? सिंपल सी बात है, बराबर है कि नहीं? समझ में आ रहा है? पक्का आ रहा है? तो ग्रेविटेशन के लिए ऑब्जेक्ट कितने होने जरूरी है? और दोनों के क्या होता है? मास. तो मास की वजह से क्या होता है? अट्रैक्शन. सिंपल सी बात है. लेकिन ग्रेविटी में क्या होता है? तो ऑब्वियसली ग्रेविटी में मिनिमम कितने ऑब्जेक्ट होते हैं? 2 ही होते हैं. लेकिन यहां पे ये ऑब्जेक्ट है x और दूसरा है, तो x कुछ भी हो सकता है, y कुछ भी हो सकता है. अभी मैंने बोला ना, ये है वड़ा, ये है पूरन, बराबर है कि नहीं? ये है पानी, ये है गणपत, ये है आदित्य, बराबर है कि नहीं? ये दोनों ऑब्जेक्ट कुछ भी हो सकता है. लेकिन ग्रेविटी में ए ऑब्जेक्ट और बी ऑब्जेक्ट, इसमें इन दोनों में एक ऑब्जेक्ट कंपलसरी होता है अर्थ, बराबर है कि नहीं? और दूसरा होता है कुछ भी, बराबर है कि नहीं? बराबर है, समझ में आया? तो ये ऑब्जेक्ट आपको जो लेना है ले लो, लेकिन ये ऑब्जेक्ट क्या रहेगा? अर्थ. तो मुझ में और अर्थ में क्या है? ग्रेविटी है, बराबर है कि नहीं? बराबर है कि नहीं? मून और अर्थ में, सन और अर्थ में एक ऑब्जेक्ट अगर अर्थ है तो ग्रेविटी बोलते हैं, लेकिन बेसिकली वो ग्रेविटेशन होता है. तो इसका मतलब समझ रहे हो, ग्रेविटेशन बहुत 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 बड़ा सेट है, बहुत बड़ा, और उसमें से छोटा सा सेट क्या है? ग्रेविटी. क्योंकि आप सबको पता है
कि इस यूनिवर्स में इतने सारे ऑब्जेक्ट्स हैं, तो उसके कंपॅरिझन मध्ये ग्रॅव्हिटी काय होता, छोटा होता. ग्रॅव्हिटी छोटा असतं. म्हणजे नंबर ऑफ हे म्हणलं एक्झाम्पल्स, आणि ग्रॅव्हिटेशनचं मात्र इनवन. अर्थच्या वरच कितीतरी एक्झाम्पल होतील ना रे. आपल्या प्रत्येकामध्ये फोर्स, ग्रॅव्हिटेशन. माझ्यामध्ये ह्या बेंचमध्ये, बरोबर आहे, त्या बेंचमध्ये या पेनामध्ये, या पेनामध्ये त्या चष्मामध्ये, बरोबर, त्या चष्म्याने त्या चष्मामध्ये, त्या कानातल्या तर नाकातलं ते असतं ना दागदागिने. ग्रेविटेशन ना, इतना टाइम लगता है क्या? बराबर है कि नहीं? तेरे नाक में और मास्क में तभी तो झटका है. तो ग्रेविटेशन समझ में आया. और ग्रेविटी के बारे में अगर सोचना है तो मास्क और अर्थ, नाक और वो कान में जो झुमके और उसमें, समझ में आ रहा है? पक्का आ रहा है? समझ में आ गया? तो इसका मतलब दोनों का डिफरेंस समझ में आ गया. तो हमें अभी ये पता चला कि इन दोनों में हमेशा क्या होता है, अट्रैक्शन, और उसको नाम क्या दिया है. तो अभी आते हैं यहां पे. तो अभी हम आ गए हैं यहां पे. तो फोर्स कैसा क्वांटिटी है? फिजिकल. ओ अच्छी बात है, किसने बोला डिराइव्ड, बराबर है ना. फोर्स डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी है, यानी वो दूसरे के डिपेंड है. लेकिन फोर्स फिजिकल है ना, फिजिकल क्वांटिटी है. तो उसका मतलब हम उसका क्या कर सकते हैं, मेजरमेंट कर सकते हैं. तो मेजरमेंट करने के लिए हमें अच्छे क्या फॉर्मूला की जरूरत पड़ेगी, बराबर कि नहीं. तो अगर ये सारी चीजें चाहिए तो हमें थोड़ा उसका डिटेल एनालिसिस करना पड़ेगा, बराबर की नाही. मग आता वरच्या स्टेपला जावं लागेल की नाही. हाँ, तो फिर पता है कि दो ऑब्जेक्ट्स के बीच में क्या होता है, ग्रेविटेशन, ठीक है, यानी अट्रॅक्शन होता है, यानी फोर्स होता है. पण हा फोर्स असतो किती हे सांगावं लागेल ना. आणि ते सांगायचं काम कोणी केलेलं आहे, आपल्या सर आयझॅक न्यूटन सरांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपण आता हे सरांच्या भाषेत बघणार आहोत. सर आपल्याला किती चांगल्या पद्धतीने हे ग्रॅव्हिटेशन समजून सांगतात. मग ग्रॅव्हिटी असो किंवा ग्रॅव्हिटेशन असो, सेमच फॉर्म्युला, सगळं सेमच राहील, त्याचा काही विषय नाही. तर आता एकदम सिस्टमॅटिकली बघायचं आहे. पण यालाच स्पेशल नाव दिलेलं आहे, त्याला म्हटलेलं आहे न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल, पण कसला, युनिव्हर्सल. आता युनिव्हर्सलला पण वेटेज द्यावं लागतं, पण आपण साध्या सोप्याच भाषेत अगोदर बघूया. तर मग मी इथं सुरुवात करतो, इथं सोपं भाषेत करतो. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रेविटेशन, यानी ये दोनों के लिए, ग्रेविटी और ग्रेविटेशन सब के लिए सेम रहेगा ना. चलो, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रेविटेशन. लेकिन ये लॉ कहां पे एप्लीकेबल है, तो पूरे के पूरे यूनिवर्स में. तो इसके लिए इसका नाम क्या है, न्यूटन्स यूनिवर्सल लॉ ऑफ ग्रेविटेशन. समझ में आएगा. यूनिवर्स का मतलब कहीं पे भी जाओ सेम रहेगा, किधर भी जाओ सेम रहेगा. हमारा मास कहीं पे भी जाओ सेम रहता है ना, लेकिन चेंज क्या होता है, वेट. मास क्या होता है, सेम, बदलता क्या है, वेट. तो मास यूनिवर्सल रहता है, कहीं पे भी जाओ सेम रहेगा, लेकिन वेट बदलता रहेगा. तो ये जो लॉ है, इसका जो फॉर्म्युला है, कहीं पे भी जाओ ये बदलने वाला. बापरे, मला कधी कधी ना असं आश्चर्य वाटतं की खाल्लं ऍपल झाडाखाली पडलेलं आणि कुठला शोध लावला बघितला, पूर्ण युनिव्हर्स मधला. भारी आहे का नाही, मला सांगा. खाल्लं सफरचंद आणि अक्कल किती आली बघा ना तुम्ही. आणि खूप सुंदर गोष्ट आहे, म्हणूनच कधी लक्षात ठेवायचं, त्या ऍपल वरती सुद्धा सिम्बॉल हा कम्प्लीट ऍपलचा असतो, खाल्लेला. मग ते खाल्लेलं कुणी, न्यूटन सरांनी खाल्लेलं ऍपल. द्यायला लक्षात आलं का, समजलं का. ठीक आहे, असं जोक ठेवा बाजूला. मग आता आपण इकडे नीट लक्ष देऊया. आता इथं मात्र बरंच व्यवस्थितपणे लक्ष द्यावं लागेल, कारण आता इथून पुढं मॅथमॅटिकल अप्रोच चालू झाला, मग गणित होणार, मग बऱ्याच गोष्टी येणार, कॅल्क्युलेशन्स होत असतात, म्हणून थोडंसं नीट लक्ष द्यायचं. आणि गणित म्हणजे काय, गुणाकार भागाकार बेरीज होतं, असलंच असतं ना, बरोबर की नहीं. चलो, तो अब ठीक से समझना है कि न्यूटन्स लॉ ऑफ ग्रेविटेशन, हमें कितने ऑब्जेक्ट्स की जरूरत है, 2. तो चलो स्टैंडर्ड ऑब्जेक्ट्स का शेप लेते हैं, यानी स्फेरिकल लेते हैं, चलेगा ना. तो चलो यहां पे हमने एक ऑब्जेक्ट लिया, इसको हमने बोला ए, नाम क्या दिया उसको, ए नाम दिया, ठीक है. चलो, तो ये हमारा दूसरा ऑब्जेक्ट है, तो इसको नाम क्या दिया. अब ए का मास सपोज हमने m1 लिया,
कुछ तो होगा ना। तो दूसरे का मास ऐसा भी हो सकता है, दोनों का सेम, एम भी हो सकता है। तो ये इसका सेंटर है, यानी सेंटर ऑफ ए ऑब्जेक्ट, तो ये सेंटर ऑफ, तो ये जो है ये सेंटर टू सेंटर ज्वाइन करने वाली जो लेंथ है ना, इसको हमने आर बोला। क्या बोला? तो चलो ठीक से यहां पे उसको ठीक से पहले लिखते हैं। आर क्या है? रेडियस है क्या अभी? तो यहां पे है डिस्टेंस बिटवीन दी टू ऑब्जेक्ट्स, पण कहां से? फ्रॉम देयर सेंटर्स, बराबर है कि नहीं? चलो फिर m1 क्या है? तो मास ऑफ ये ऑब्जेक्ट, और हमने बोला फर्स्ट ऑब्जेक्ट, चलेगा ना? फर्स्ट बोला इसको, याला फर्स्ट त्याला सेकंड, त्याला फर्स्ट याला सेकंड, असं काय बोलते थे ना? m2 मास ऑफ सेकेंड ऑब्जेक्ट, बराबर है कि नहीं? और हमने ये बोला F फोर्स ऑफ कैसा? अट्रैक्शन बिटवीन दी ऑब्जेक्ट्स, बराबर है की नाही? चलो आता इथपर्यंत कळालं का सगळ्या गावाला? मग आता ह्या दोन ऑब्जेक्ट कडे न्यूटन सर बघतात, मग ही आहे बी आहे, ए कोणाला ओढणार? बी कोणाला ओढणार? मग न्यूटन सर आपल्याला जे सांगतात अगोदर त्यांचं म्हणणं नीट ऐकूया. मग त्यांचं म्हणणं एकदा कळालं आपल्याला त्यांच्या भाषेमध्ये की मग तेच म्हणणं आपण आपल्या आवडत्या मॅथ्स मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करूया. मग एवढं सगळं ऑब्झर्वेशन केलं, एवढे सगळे खूप साऱ्या गोष्टी केल्यानंतर न्यूटन सरांना काय कळालं ते अगोदर त्यांचं नीट म्हणणं ऐकूया, आणि ते पण एकदम टेक्निकली स्ट्रॉंग. ठीक आहे, टेक्निकली स्ट्रॉंग. तर न्यूटन सर काय म्हणतील बघा. an object attracts another object, बराबर है कि नहीं? an object attracts another object. एक ऑब्जेक्ट दूसरे ऑब्जेक्ट को क्या करेगा? अट्रैक्ट करेगा. बघा आता मी कसं, an object attracts another object with a force. अट्रैक्शन का मतलब with a force, और फोर्स क्या होता है? फिजिकल क्वांटिटी, तो उसका क्या बोलना पड़ेगा? मैग्नीट्यूड. तो क्या बोलते हैं? an object attracts another object with a force, और वो फोर्स जो है किसके ऊपर डिपेंड है, इसके लिए वो आगे की लाइन लिखेंगे, बराबर है की नाही? तो ठीक आहे, आता जर हे कळालं तर आता मी थोडंसं इथं मांडायचं बघतो, म्हणजे तिथून माझं पुढचं काम सोपं जाईल आणि तुम्हाला चांगलं कळेल मी काय बोलतो ते. बघा मी म्हटलं मागाशा भाषेत बोललं तर चालेल, each and every object attracts another object, तसं म्हटलं तर चालेल, घेऊया. an object attracts another object. आता अट्रॅक्ट करतो म्हटल्यानंतर तो कोण आहे? फोर्स. म्हणून पुढे फोर्सच्या भाषेत बोलावं लागेल, तर ते म्हणतात विथ ए फोर्स. आता आला फोर्स, आता फोर्स आला तर आता त्याच्या मॅग्निट्यूड बद्दल बोलावं लागेल, तर ते म्हणतात फोर्स विच इज, कौन? फोर्स ना, विच इज डायरेक्टली, अभी ये किसके ऊपर डिपेंड है बोलना पड़ेगा ना, विच इज डायरेक्टली proportional, which is directly proportional to the product होता है ना, प्रोडक्ट मल्टीप्लीकेशन करना पड़ेगा, लेकिन किसका? प्रोडक्ट ऑफ, हाँ, देयर मासेस. उनका जो मास है ना, इन दोनों का जो मास है उसका क्या करना पड़ेगा? मल्टीप्लीकेशन. ये उनका ऑब्जर्वेशन है. मासेस एंड inversely proportional to the square of the, चलो, distance between them. और ये जो डिस्टेंस होता है कहां से होता है? सबको होता है फ्रॉम दी सेंटर्स, बरोबर आहे की नाही? मग एवढं सगळं त्यांचं अगोदर अनालिसिस आहे की दोन ऑब्जेक्ट मध्ये फोर्स आहे, तो फोर्स अवलंबून आहे कोणावरती? त्या मास वरती, पण त्यांच्या मासच्या मल्टिप्लिकेशन वरती. जेवढं मास वाढत जाणार तेवढा त्यांचा प्रोडक्ट सुद्धा
वाढणार, आणि जेवढा प्रॉडक्ट वाढणार तेवढा फोर्स सुद्धा वाढणार. पण ऍट द सेम टाइम जेवढं डिस्टन्स वाढणार तेवढा फोर्स, हे सगळं त्यांनी सांगितलं. मग त्यांनी जसं सांगितलं तसं आम्ही गपचूप ऐकलं. पण आता ते इंग्लिशमध्ये सांगतील. पण या जगामध्ये सगळ्यांना चांगली भाषा कळते ती मॅथची, आणि कन्फर्म मध्ये डायरेक्टली इनव्हर्सली अवलंबून वगैरे वगैरे कळालं, पण नेमकं किती त्याला मॅथच आणावं लागेल. आणि मग बाळांनो आता पुढे जर गेलो आम्ही आणि जर आणायचं म्हटलं तेच की हा एक ऑब्जेक्ट आहे, याचं मास m1 आहे, ह्या डिस्टन्स आम्ही r1 ठेवलं आणि सॉरी r ठेवलं, आणि याचं काय ठेवलं m2. मग आता जी बडबड केली तीच बडबड ते मॅथमॅटिकली सांगतील. मग बडबड काय होती तर पहिल्याच भाषा पहिल्याच्या जे सांगितलं होतं, द फोर्स इज डिपेंड ऑन, बरोबर ना. पण कसं डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी कोणाची, प्रॉडक्ट, बरोबर ना. कोणाचा, तर त्या दोघांच्या मास. मग m1 इंटू m2 करा किंवा m2 इंटू m1 करा, याला म्हटलं एक प्रोपोर्शनॅलिटी. पण ऍट द सेम टाइम ते म्हणले ना रे की इनव्हर्सली प्रोपोर्शनल पण आहे. कोणाच्या, तर त्यांचं जे डिस्टन्स आहे r सेंटर टू सेंटर त्याच्या, याला म्हटलं 2 नंबर. चालेल का. मग आता मी म्हटलं फ्रॉम 1, आता इक्वेशन तर याला म्हणता येईल ना प्रोपोर्शनॅलिटी म्हणूया. फ्रॉम 1 and 2 प्रोपोर्शनॅलिटी रिलेशन्स असं बोलूया आपण. तर फोर्स इज प्रोपोर्शनल टू, आता मी डायरेक्टली इनव्हर्सली बोललो नाही, डायरेक्ट म्हणलं प्रोपोर्शनल टू असं बोललो, आणि हे झालं. आणि याला म्हटलं 3 नंबर प्रोपोर्शनॅलिटी. चालेल का. मग इथून जर मला मॅथमॅटिकल स्टेप करायची असेल, आता पहिली आणि दुसरी न्यूटन सरांनी सांगितलेली, तिसरी मॅथमॅटिकली आली ना. आता चौथी पण, देअरफॉर फोर्स F इज इक्वल टू, प्रोपोर्शनॅलिटीला इक्वल घेतला की एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो. मी कॉन्स्टंट घेतला B घेतला, काय घेतला B घेतला, m1 m2 आणि r² असं घ्यायचं ठरवलं. मग मी घेतला B फॉर बोंदरचा. सगळे आले माझ्या मागं, म्हणले शोध कोणी लावला, न्यूटन सरांनी. त्यांनी काय घ्यायला सांगितलं, कॅपिटल G. मग तुझं काय काम आहे, नाही बाजूला. सॉरी बाबा, सॉरी शक्तिमान. मग काय घेतलं आम्ही G, बरोबर आहे की नाही. मग आता या G ला तुम्ही खरं तर काय म्हणायला हवं, तर याला म्हणायला हवं प्रोपोर्शनॅलिटी, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणायला हवं. पण हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कसा आहे, तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हा आहे युनिव्हर्सल, बरोबर आहे की ना. हा महत्वाचा वर्ड. आणि मग एक्सपेरिमेंटली, जसं की एरिया ऑफ सर्कल इज डिपेंड ऑन रेडियस स्क्वेअर, पण एरिया सर्कल इज πr², आणि प्रयोग केल्यानंतर पायची व्हॅल्यू सापडली तुम्हाला 2200 किंवा अप्रॉक्सिमेटली 3.14 बरोबर आहे की नाही. तसं खूप सारे एक्सपेरिमेंट केल्यानंतर जी ची व्हॅल्यू सापडली 6.67 इंटू 10⁻⁻11. ऑब्विसली युनिट त्याचं यायला पाहिजे. फोर्स इकडे आहे न्यूटन, हा तिकडे गेला मीटर स्क्वेअर पर, 2 मास इकडे आले किलोग्रामचा, बरोबर आहे का. आता एक्सपेरिमेंट कसा केला, काय केलं, कसं फाइंड आउट केलं, 2 मिनिटातच बघायचंय. पण ही आहे बडबड आपल्या न्यूटन सरांची, मॅथमॅटिकली स्ट्रॉंग. लक्षात आलं का. मग आपण थोड्या वेळासाठी या जी कडेच जास्त लक्ष देणार आहोत. पण प्रामाणिकपणे सांगायचंय, जी काय कॅसेट चालू आहे मागच्या 20 मिनिटांमध्ये खरंच कळायला लागली का, 100% एकदम. आणि ते 10वीला केलं का नाही, अवघड वाटलं का तो भूतकाळ होता. आणि भूतकाळामध्ये जास्त नाही रमायचं, प्रेझेंट मध्ये राहायचं, बरोबर आहे की नाही. तर आम्हाला तेव्हा कळलं नव्हतं, आमचं असं झालं तसं झालं, काय गरजेचं. आता मी सांगतो ना पहिल्यापासून, मग ते रडगाणं कशाला गाता, मी आहे ना तुमच्यासोबत. इथपर्यंत एकदम ओके. मग आता थोडस आपण याच्याबद्दल बोलूया की हा जी कसा घेतलेला असतो. तर बाळांनो, जर थोडीशी हिस्ट्री चेक केली, थोडस आणखी वाचन चांगलं केलं, तर तुमच्या लक्षात येईल की न्यूटन सरांनंतर माझ्या माहितीप्रमाणे कॅव्हेंडिश नावाचा सायंटिस्ट आहे. त्यांनी खूप वर्षांनी याची व्हॅल्यू न्यूटन सरांनी नाही सांगितली. न्यूटन सरांनी कॉन्सेप्ट सांगितली, याची व्हॅल्यू विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट्स फाइंड आउट केलेली. मग तो प्रयोग कसा असेल बरं, तर साधी सोपी गोष्ट आहे. काय केलं असेल तर हा तुम्हाला गुगलवरती हा खूप सुंदर प्रयोग तुम्हाला भेटेल.
विथ द हेल्प ऑफ युअर इमेज वगैरे सगळं लगेच भेटतो. मी साध्या सोप्या भाषेत पटकन सांगतोय की हा M1 ऑब्जेक्ट घेतला 1 किलोचा. कितीचा घेतला? 1 किलोचा घेतला. त्याच्यानंतर इथं M2 ऑब्जेक्ट घेतला, तो सुद्धा कितीचा घेतला? म्हणजे खरं तर M1 आणि M2 करायची गरज आहे का? सेम आहे. आणि हे डिस्टन्स घेतलं 1. लक्षात आलं का रे बाळांनो? मग अकॉर्डिंग टू न्यूटन सर, फोर्स F इज इक्वल टू G M1 M2 डिवाइड बाय R स्क्वेअर. याच्यामध्ये जर व्हॅल्यू ठेवला तर देअरफॉर F इज इक्वल टू G इंटू 1 इंटू 1 डिवाइड बाय 1 चा. देअरफॉर F इज इक्वल टू, म्हणजेच G इज इक्वल टू. आता काय कळालं कुणाला? मला तर काहीच नाही बाबा कळालं. कुणाला काय कळालं? G म्हणजे काय सांगतं आम्हाला? G कोणा एवढं असतं? F एवढंच असतं. पण कधी? जेव्हा दोन्हीच्या दोन्ही ऑब्जेक्ट कितीचे असतात? 1 किलोचे असतात आणि दोन्हीतलं अंतर 1 मीटर असतं. तेव्हा जो फोर्स असतो तीच व्हॅल्यू कोणाची असते? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची असते. मग कशी फाइंड आउट झाली असेल तुमच्या लक्षात आलं का? मग एक्सपेरिमेंट करताना ऑब्जेक्ट किती ठेवले असतील? 2. किती किलोचे? 1 किलोचे. किती अंतरावर ठेवले असतील? 1 मीटर अंतरावरती. तेव्हा त्यांच्यामधला जो फोर्स आला तोच आपल्यासाठी कोण आहे? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॉन्सेप्ट क्लिअर झाली का? नक्की झाले का? मग आता मुद्दा हा आहे की या दोघांमधला जो फोर्स आहे, फोर्स तो फक्त मासेस वरती आणि डिस्टन्स वरती दोघांवरच अवलंबून आहे का? तर यस बाळांनो. मग तुम्ही म्हणाल की इतर ह्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टीमध्ये कसं असतं? तर एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगतो. नीट बघा, एकदम साध्या सोप्या भाषेत. प्लीज इकडे बघा. मी इकडे घेणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स घेणार आहे. काय घेणार आहे? आता इथं माझ्याकडे हा +1 कुलम चार्ज आहे. डिस्टन्स घेतलं मी 1 मीटर घेतलं आणि हा -1 कुलम चार्ज आहे. आणि या दोन्ही मध्ये मीडियम आहे एअर. काय मीडियम आहे? दुसरी केस, हा +1 कुलम चार्ज आहे, हा -1 कुलम चार्ज आहे आणि हे जे मीडियम आहे हे आहे समजा वॉटर. 2 चार्जेस मध्ये काय आहे? पाणी. इथं 2 चार्जच्या मध्ये काय आहे? एअर आहे. तर आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये स्टडी केलंय बाळांनो. मीडियम बदललं की त्याची परमिटिव्हिटी बदलते, त्याची परमिटिव्हिटी वाढते. परमिटिव्हिटी वाढली की फोर्स कमी होतो. मग इथं फोर्स F1 आहे, इथं F2 आहे. तुम्हाला माहित आहे सिन्स F1 इज ग्रेटर दॅन F2. मग दोन्ही चार्जेस सेम, दोन्हीतलं डिस्टन्स सेम, पण मीडियम बदललं सराउंडिंग की सगळंच बदलून गेलं. पण इथं बघा, हा 1 किलोचा दगड आहे M1. हा दुसरा दगड M2 सुद्धा कितीचा आहे? 1 किलोचाच आहे. आज दोघांमध्ये किती आहे? 1 मीटर आहे. आणि इथं दोन्ही मध्ये काय आहे? एअर आहे. आता बाळांनो, त्यावेळेस समजा त्याचा फोर्स F इज इक्वल टू G एवढा आहे समजा. आता तुम्ही एअर काढा आणि वॉटर वता. 1 किलोचा दगड आहे, 1 किलोच्या दगडांमध्ये पाणी आहे. फोर्स किती राहणार? तेवढाच. तुम्ही वॉटर काढा आणि दूध वता, दूध काढा आणि तेल वता, तेल काढा आणि त्याला व्हॅक्युम क्रिएट करा, तरी सुद्धा. याचा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे, कसला फोर्स? हा मीडियम वरती डिपेंड नसतो. म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज नॉट डिपेंड ऑन मीडियम तर म्हणा, किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इंडिपेंडेंट ऑन दी मीडियम तर म्हणा. लक्षात राहील का? बट ऍट द सेम टाइम इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स इज डिपेंड ऑन मीडियम. मग तो कुठे जरी गेला तर मीडियम बदललो की तो बदलतो. मग हा कुठे जरी गेला तर बदलत, म्हणून याला म्हणायचं युनिव्हर्सल. आणि हा डिपेंड आहे मीडियम वरती म्हणून तो नॉन युनिव्हर्सल. लक्षात राहील का? मग युनिव्हर्सल देण्याचं पर्पज कळालं? सगळ्या कॉन्सेप्ट कळाल्या का? मग याच्यामध्ये खूप सारी व्हरायटी येते. मीडियम बदललं की सगळं बदलतं. इथं काहीच बदलत नाही, म्हणजे थोडीशी व्हरायटी सुद्धा कमी होते की नाही? लक्षात आलं आहे का? मग मला सांगा, न्यूटन सरांचं म्हणणं कळालं? इंग्लिश, मराठी, मॅथमॅटिकल सगळ्या लँग्वेजेस मध्ये कळालं? कॉन्सेप्च्युअल कळालं? Gचं इम्पॉर्टन्स कळालं, कॅपिटल Gचं?
त्याची व्हॅल्यू कशी आली कळालं, तो एक्सपेरिमेंट कसा असेल कळालं, त्याचे युनिट्स कसे असेल कळालं, मग त्याचे डायमेन्शन्स कळायला काय वेळ लागेल, 2 मिनिटं डायमेन्शन झाल्या पाहिजेत ना. मग आता तुम्हीच मला सांगा, तुम्ही जर म्हटलात सिन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स F इज इक्वल टू G m1 m2 डिवाइड बाय therefore G is equal to F into R square divided by m1 m2. थोड्या वेळासाठी मी फोर्सला म्हटलं मास इंटू ऍक्सेलरेशन इंटू R स्क्वेअर डिवाइड बाय m1 m2. आता तुम्हीच मला सांगा रे बाळांनो, therefore G is equal टू वरती आहे मास किलोग्राम, ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू R स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर डिवाइड बाय खाली काय येणार किलोग्राम इंटू किलोग्राम, किलोग्रामचा 1 किलोग्राम आणि हा स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे वरती राहिलं m m स्क्वेअर m क्यूब ना रे, खाली आलं सेकंड स्क्वेअर आणि राहिलेला शिल्लक मग लिमिट तर म्हणा किंवा mlt तर म्हणा, mlt मास आहे का आहे, मायनस लेंथ आणि टाइम बरोबर आहे का नाही, लक्षात राहील का. किती साधं सोपं आहे ना हे. मग प्रामाणिकपणे सांगायचं, आज जे काही झालं ते एकदम व्यवस्थितपणे एकदम साध्या सोप्या भाषेत घुसलेलं आहे का, नक्की थोडाही डाऊट नसायला पाहिजे. ओके.